नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल ॲटोच्या सेटिंग्स आज मी तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी असते की टायमर ॲटो पाहिजे आम्हाला, म्हणजेच सायकलिक टायमर म्हणजे चालू किती वेळ आणि बंद किती वेळ, किंवा काही मिनटं मोटर चालू ठेवायची असतील, काही मिनटं मोटर बंद ठेवायची असतील. मिनटात किंवा तासात मिनटं मिळूनच तास तयार होत असतो. तर ठराविक मिनटे आपण मोटर सुरू कशी करायची आणि ठराविक मिनटांनी मोटर बंद कशी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर परत ॲटोमॅटिक सुरू कशी झाली पाहिजे ह्याचं सेटिंग आज तुम्हाला मी सांगतो आहे. तर ते सेटिंग लावण्यासाठी, सेटिंगमध्ये जाण्यासाठी काय करायचं, हे मॅन्युअल ॲटोचं बटन मॅन्युअलकडे टाकलायचं. पूर्ण सप्लाय बंद होईल. सप्लाय बंद झाल्याच्या नंतर दुसऱ्या हाताच्या बोटाच्या सहाय्याने पाणी सेटिंग इथं दिसतं आहे, असं टुकटुक आवाज येते यातून. हे बटन प्रेस करायचं आणि ॲटोचं बटन सुरू करायचं. त्याच्यानंतर SET सेट असं आल्यानंतर ते बटन सोडून द्यायचं. आता ते सेटमध्ये गेलो म्हणजे सेटिंगमध्ये गेलेलो आहोत. आता सेटिंगमध्ये गेल्यावर पहिल्यांदा मी पाणी सेटिंगचं आणखीन एकदा दाबलं आणि सोडलं तर POD असं आलं होतं, म्हणजे पॉवर ऑन डिले. लाईट आल्यापासून चालू होण्याचं टायमिंग आहे, तो टायमिंग सेकंदामध्ये असतो. आता इथं आपण 7 सेकंद आहे, तर ही अधिक दाबून असं वाढवू शकतो किंवा वजा करू शकतो. ही झाली POD, लाईट आल्यापासून चालू होण्याचं टायमिंग. बोरवेल असेल तर 60, 70, 90 सेकंद करू शकता. आणि जर तुमची पाणबुडी किंवा विहिरीवरची मोटर असेल आणि लाईट जर तुमच्याकडे धीम येत असेल तर त्याचं POD कमी ठेवून सर्वाधिक तुमची मोटर सर्वाच्या आधीच चालू झाली तर तिला व्होल्टेज मिळतं. त्यासाठी POD कमी ठेवू शकता, 5, 10, 11 सेकंद ठेवू शकता. आता हे झालं POD. त्याच्यानंतर परत एकदा पाणी सेटिंग दाबलं की पुढच्या सेटिंगवर जातो. ही आली तुम्हाला पाहिजे ती ONT, म्हणजे ऑन टाईम, म्हणजे तुमची मोटर किती वेळ चालू ठेवायची. आता मला कस्टमरने सांगितलं, वा आमची मोटर अर्धा तास चालली पाहिजे आणि 20 मिनटं बंद राहिली पाहिजे. तर चालली पाहिजे म्हणण्यासाठी काय करायचं, ONTच्या इथं 30 टाकायचं. आता बघा, ही दाबून जरी धरलं तर आता ही झालं 30. जर पुढे गेलं तर वजाने कमी करू शकतो. आता हे झालं 30. बरोबर अर्धा तास मोटर चालेल. आता चालूचा टायमिंग लावला, पण त्याच्यासोबत मला बंदचं बी टायमिंग लावावं लागणार आहे. तर पाणी सेटिंग परत दाबलं, OFT म्हणजे ऑफ टाईम आपल्याला लावायचं आहे. आता ऑफ टाईम त्यांनी सांगितलं होतं मला 20 मिनिटांचा, तर मी हे प्लस दाबून धरलं. 20 येईपर्यंत मी सोडलंच नाही, तर बरोबर 20 मिनटं चालेल आणि त्याच्यानंतर मोटर बरोबर बंद होईल. आता जास्त वेळ गेल्यामुळं पुढं गेलो, थोडं महाग आलं, परत पुढं गेलो, बरोबर 20 मिनटाचा बंदचा टायमिंग लागला. आता आपल्याला फक्त चालूचं टायमिंग आणि बंदचं टायमिंग लावायचा होता. त्याच्यामुळं बाकीच्या सेटिंगचं आपल्याला काही घेणं नाही. जोपर्यंत परत तुमचं सेटिंगच्या बाहेर येत नाही तोपर्यंत प्रेस करत राहायचं. समजा आता पाणी सेटिंग, परत एकदा पाणी सेटिंग, परत एकदा पाणी सेटिंग आणि एकदा आणखीन पाणी सेटिंग दाबलं की RST आलं. त्याच्यानंतर परत एकदा दाबलं, DRN आलं, AGA दिसलं की तुमची सेटिंग कंप्लीट झाली, सेटिंग सेव्ह झालेली आहे. आता तुमची बरोबर मोटर चालू होईल, अर्धा तास चालू राहील, 20 मिनटं बंद होईल. आता मोटर चालू झाली. आता काय दाखवते तुम्हाला, आता मोटर सुरू झाल्यावर व्होल्टेज दाखवतं आहे 378, ॲम्पियर दाखवतं आहे 6.2 आणि ऑन टाईम दाखवतं आहे 30 मिनटं. आता 30, 29, 28 असं होत तुमची मोटर 30 मिनटं दाखवेल. त्याच्यानंतर 20 मिनटं बंद राहील, त्याच्यानंतर 20 मिनटं बंद राहील, 30 मिनटं चालू राहील, 20 मिनटं बंद राहील, असं कंटिन्यू होत राहील. थँक्यू. अशी सेटिंग लावा. काय प्रॉब्लेम आला तर स्क्रीनवर दिसतो त्या नंबरवर कॉल करून अधिक चौकशी करा.